क्रिएटरच्या माइंडमध्ये काय चालतं ना व्हिडिओ न चालल्यावरती, हेच मी तुमच्याशी आज शेअर केलं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण डेली सेटअप लावून व्हिडिओ बनवतो. आज मी डायरेक्टली बनवतो आहे का, कारण की आज मी रिॲलिटी तुमच्याशी शेअर करणार आहे. आज मी कामावरून एवढा लेट आलो की मला तो सेटअप लावायला सुद्धा टाईम नाही भेटला. मी म्हटलं आपण डायरेक्टली व्हिडिओ बनवू, कारण की व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आज मी रिॲलिटीवरती बोलणार आहे. मी जवळजवळ या डेली चॅलेंजचे 20 व्हिडिओ बनवले. आता मला माहीत नाही किती लोक मला डेली बघत आहेत, ठीक आहे. आता जेवढे पण लोक बघत असतील त्यांना माहिती असेल आपल्या व्हिडिओवरती व्ह्यू किती आहेत. आणि मित्रांनो, आपण यूट्यूबवरती बघतो की आपल्याला सांगितलं जातं की व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे, टायटल चांगलं पाहिजे, थंबनेल चांगलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी पण असून मित्रांनो व्हिडिओला व्ह्यू येत नाही, हे तुम्ही बघू शकता. आता जवळजवळ 20 व्हिडिओ मी बनवले आहेत किंवा 20 दिवसाचे आपण व्हिडिओ बनवले. त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं फक्त 2 ते 3 चांगले चालले आहेत, ज्यांना जवळजवळ 200च्या आसपास व्ह्यू आहेत किंवा 200च्या पुढे. बाकी असे व्हिडिओ आहेत ज्यांना आपल्या व्हिडिओला व्ह्यू नाही आहेत. तर आज मित्रांनो मी तुमच्यासोबत हीच गोष्ट शेअर करणार आहे की ॲज अ क्रिएटर म्हणून आपले जेव्हा व्हिडिओ चालत नाही ना मेहनत करून, तेव्हा आपल्या माइंडमध्ये किंवा ॲज अ क्रिएटरच्या माइंडमध्ये काय चालतं हे खूप कमी लोक तुमच्याशी शेअर करतात आणि खूप कमी ठिकाणी ह्या गोष्टी विचारल्या जातात कमेंटमध्ये. ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आता जवळजवळ 20 दिवस आपण व्हिडिओ बनवला, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो मला कुठेतरी म्हणजे ॲज अ क्रिएटरला काय वाटतं की अरे मी एवढी चांगली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो आहे किंवा मोटिवेशन व्हिडिओ बनवतो आहे, लोक रिलेट करतील आणि ते चांगले म्हणजे लोक बघतील किंवा लोकांना आपण त्यातून चांगली व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, लोक बघतील. पण लोक नाही बघत आहेत. आता त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये किंवा आता मी क्रिएटर आहे, तर क्रिएटरला काय वाटतं की अरे यार मी काय चुकीची व्हिडिओ बनवतो आहे की लोकांना आवडत नाही आहे एवढी मेहनत करून. म्हणजे असं ॲज अ क्रिएटरला वाटतं की भाई 20 व्हिडिओ आहेत, 20 व्हिडिओमध्ये ॲटलिस्ट 1, 2, 3, 4 तरी व्हिडिओ ॲटलिस्ट चांगल्या म्हणजे हाय व्ह्यूवर गेल्या पाहिजे होत्या, ठीक आहे. असं ॲज अ क्रिएटरला वाटतं. भाई हे वाटणं म्हणजे भागच आहे. त्याच्यामुळे असं नाही की कोणताही क्रिएटर सुरुवातीला का ना असू दे, मी असं नाही म्हणत की व्हायरल गेली पाहिजे, पण थोडे बहुत तर व्ह्यू पाहिजे ना ॲज अ व्हिडिओला. पण क्रिएटरला जेव्हा व्ह्यूज नाही दिसत ना, तेव्हा व्हिडिओच्या म्हणजे क्रिएटरच्या माइंडमध्ये ना खूप प्रश्न चालू होतात की ज्या गोष्टींवर व्हिडिओ बनवतो आहे हे लोकांना आवडत आहेत की नाही, लोक ह्या गोष्टीशी रिलेट करत आहेत की नाही, हे आपल्या माइंडमध्ये चालतं. पण मित्रांनो रिॲलिटी ही आहे की यूट्यूबचं जे अल्गोरिदम असतं ना, आता मी जर व्हिडिओ बनवून टाकलं ना तर यूट्यूबचं अल्गोरिदम व्हिडिओला ॲनालाइज नाही करत किंवा यूट्यूबचे जे गोष्टी असतात ना ते व्हिडिओ नाही बघत. त्या व्हिडिओवर क्लिक किती लोक करतात आणि थांबत आहेत किती, हे यूट्यूबचं अल्गोरिदम बघतं आणि त्याप्रमाणे ते त्या व्हिडिओचं इम्प्रेशन पाठवतं लोकांपर्यंत. आणि आपण आता जोपर्यंत व्हिडिओ बनवत आलो त्यामध्ये जास्त आपल्याला काही क्लिक्स आपल्या व्हिडिओला चांगले आले नाही आहेत, त्यामुळे आपल्या व्हिडिओचं अल्गोरिदम कुठे म्हणजे चांगल्या लोकांपर्यंत जात नाही आहे. तर व्ह्यूअर्स म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर हे कुठेतरी ॲज अ क्रिएटरचं एक्सपेक्टेशन असतंच की चांगले व्ह्यूज येणं वगैरे. पण आता त्याला आपण काही करू शकत नाही. आपण ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी राहणं आणि करत राहणं, ठीक आहे. एक टाईम असा येईल की त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओ वगैरे चालायला लागतील. बस हीच गोष्ट आज तुम्हाला क्रिएटरच्या माइंडमध्ये काय चालतं ना व्हिडिओ न चालल्यावरती, हेच मी तुमच्याशी आज शेअर केलं मित्रांनो. माहिती नाही की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की नाही. महत्त्वाची गोष्ट मी शेअर केली तुमच्याशी, कारण की मलासुद्धा ह्या गोष्टी विचार येत होते आज. तर म्हटलं आज आपण रिॲलिटीवरतीच व्हिडिओ बनवू की माझ्या मनामध्ये काय विचार येत आहेत. तर बस हा एक छोटासा व्हिडिओ होता.